हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय। अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त भगवान की जय। तपाम्यहं वर्ष निगृहाम्य सृजामि च, अमृतं चैव मृत्युश्च सदसाच्च हमार्जुनम्। अग्नि काष्टे खाई ते काष्टची अग्नी होय, तैसे मरते मारिते पाहि स्वरूप माझे। मनोनी अर्जुना मी नसे, असा कौन टावासे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते। प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका। आज आपण या ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून श्री क्षेत्र शिल्लेगाव गवट्याचा मळा या ठिकाणी आपण बसलो, चिंतन झाली। तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 19 ओवी क्रमांक 300। माऊली ज्ञानोबराय काय सांगतात या ठिकाणी, मनोनी अर्जुना मी नसे, म्हणून अर्जुना मी नसे असा कौन ठावासे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते। भगवंत अर्जुनाला सांगतात का अर्जुना मी नाही अशी जागा नाही या सृष्टीमध्ये, परंतु जीवाचं तेवढं पुण्य नसल्या कारणे परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते, जो देवाला पाहू शकत नाही। मी नाही अशी जागा नाही, पण दिसत का नाही, त्याला दैव लागतं। परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते। देव आपल्याला पाहू शकतो पण आपण देवाला पाहू नाही शकत। बघा तुम्ही, देव आपल्याला सगळ्याला पाहतोय, अगदी अणु रेणू ओनी जे कण आहे बारीक त्याला सुद्धा तो पाहू शकतो देव, पण आपण देवाला पाहू नाही शकत। काय कारण असेल तर त्याला दैव कमी पडतं। अनंत जन्मापासून आपण या संसाराच्या राडगाडगे करत 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 इथपर्यंत आलो, पण भाग्य उदयाला आलं, पुण्य फळले बहुधा दिवसा, भाग्य उदयाचा कसा झालो, सन्मुख तो कैसा संत चरण पावलो। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जी परंपरा आली ते सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा दंत आहे। इथं काही मंडळींना बघितले असेल बाबांना, बाबाच्या माध्यमातून ही परंपरा आपल्यापर्यंत आली। देव विश्वात्मक आहे, भरलेला आहे, खचून भरलेला आहे, पण त्या देवाला ओळखण्याची रीत ज्ञानोबराय सांगतात। आपल्याला देव ओळखायचा आहे, देव पाहायचा नसतो, देव ऐकायचा नसतो, देव वाचायचा नसतो, देव अनुभवायचा असतो। आणि ज्यावेळेस देव आपल्याला अनुभवायला येतो ना त्यावेळेस तो सांगता येत नाही। ते सुख सांगता वाचा पडे मौन, म्हणजे तिथं वाचा खुंटीत होते। आता हे जे आपल्या काही दया असेल, ते आपल्या ताई असेल, त्यांना जो भाव प्रकट झाला ना तो भाव सांगता येतो का? सांगता येत नाही, पण नेत्रातून बाहेर पडतो का नाही तो? जे करिता चिंतन अंतर्मुख झाले, करिता चिंतन तेने नारायण प्रकटला। आणि जसं जसं आपण नामस्मरण करायला लागलो, नामस्मरण करता 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 आपण अंतर्मुख व्हायला लागलो, आणि जसं जसं अंतर्मुख व्हायला लागलो तस तशी आपली ओळख आपल्याला व्हायला लागली। मी कोण? मी देह नसून मी आत्मा आहे। या गोष्टीकडे आपल्याला नाम घेऊन चालतं, आणि इकडे आपल्याला चालायचं हळूहळू हळूहळू हळू। चिंतन करताना काय करायचं? नामाकडे लक्ष द्यायचं, म्हणजे मी देह नाही ही गोष्ट डोक्यात ठेवायची। आपण देह नाहीये, देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस चालू आहे ना
पण ज्याच्या शक्तीनं चालू आहे ती गोष्ट आपण. मग ज्यावेळेस आपल्याला आपली ओळख होईल का मी देह नसून जर मी आत्मा आहे, मग आत्मा एक देशी नाही ना, यत्र तत्र सर्वत्र तो भरलेला आहे. आणि त्याला ओळखण्याची रीत नाम आहे. नामामुळं आपल्याला त्या भगवंताची ओळख होते का नाही. आपल्याला कळत चालतं ना, जसं जसं आपण चिंतन करायला लागलो, अंतर्मुख व्हायला लागलो, बाहेरचं काही ऐकू येत नाही. कोण बघा एका माऊलीचा म्हणजे कोण होता, बाहेर किती काही आवाज आहे, दांगोड आहे, तरी ती आत इतकी एकाग्र एकांतात येते. म्हणजे भाऊ असं सुखच कोणतं आहे काय, नामामुळं मला बाहेर काय चाललंय काही कळत नाही. काय चिंतन असं म्हणजे ध्यास घेऊन काही वर्ष नाही झाले, 1-1.5 वर्ष झालं घेऊन नाम. पण ध्यास, नामाचा ध्यास सतत 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 सतत. जसं काय राहतं कीटक भ्रमरण्याय असतो ना, काय गांधीन माशी असते की नाही, गांधीन माशी. ती गांधीन माशी काय करते, आळही धरून आणते फुलावरची. ती घर केलेलं असतं बघा, घरामध्ये आपल्या मातीचं घर केलेलं असतं. ती काय करते, ती आळही धरून आणते आणि त्या घरामध्ये ठेवते. ती काय करत नाही, त्या आळाईला खात नाही. ती आणली काय करता, मधी आणा पा. आता तुम्हाला फोन करायला ध्यान नाही राहील, माफ करा बरं का. मधी या मधी या, मला ध्यान नाही राहिला. त्यांनी सांगितलं कविता गेल्या का घरी, आणि ताईला कवितेला मी करतो होत राहत असं. मला ध्यान नाही राहिलं, आपण बोलायचे ना. तर ती जी गांधी माशी काय करते, आळही घेऊन येते, खायला आणलेली असते तिनं, पण ती खात नाही. तिला ती काय करते, ती मकरंद सेवन करून आली तर त्या घरी आली तर ती काय करते, तिला फक्त एक नांगी मारते. एक नांगी मारली तर तिला जे आग होते ना त्याची फन 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 फन, त्या आगीमध्ये त्या आळाईला धाक पडतो. धाक का आता येईल का, जर शिक आग कमी झाली लागली तर ती येते, तिला नांगी मारते, तिला पुन्हा ती आग चालू होऊन जाते. ते असं चालू राहतात गडबड त्याची. त्या आळाईला त्या आगीमुळं, त्या ठणक्यामुळं, तिच्या त्या धाकामुळं एक दिवस ती आळई गांधीन माशी होती का नाही होत. कशामुळं, ध्यास लागला. ध्यास, आता येईल का नांगी मारेल का, आता येईल का नांगी मारेल का. तसं जीवाला ध्यास लागला पाहिजे. कांदे काढा, बटाटे काढा, वांगी काढा, काय काढायचं काढा, काय हरकत नाही. पण ध्यास काय पाहिजे, नामाचा. नामस्मरण करता 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 मन तिकडे गेलं पाहिजे, आपलं मन नामाकडे गेलं पाहिजे. जर नामाकडे गेलं ना, सतत तुम्ही बघा ना, सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता. भगवंत काय सांगतात, तुम्ही सतत सतत त्याच्याकडे लक्ष द्या. काम उडायचं नाही, काम करायचंच आहे. आणि ते करत असताना आपल्या संसारामध्ये आपल्याला ज्या काही अडीअडचणी येतात, जे दुःख येतात ना, ते सहन करायची तयारी ठेवायची. आणि नामानं ती येत चालते. तुम्ही आम्ही जे चिंतन करतो ना, बघा ना, जगात बदल होत नसतो, जग बदलतच नाही. कितीतरी क्रांतिकारक निघून गेले, कितीतरी संत निघून गेले, भगवंत निघून गेले, पण जग बदललं नाही. बदलू शकतं का जग? जग बदलत नाही. बदलायचं मला आहे, आपल्याला बदलायचंय. आपण चिंतन केल्यानंतर बदल कोणात होतो? शेजाऱ्यात नाही होत, आपल्यात होतो. आपल्यामध्ये आता आपल्याकडं बरेच असे साधक आहे का त्यांना इतकं दुःख, इतकं मरणांतिक दुःख होतं जीवनामध्ये, शेवटी जीवन संपवायची द्यायची तयारी होती. नको आता या संसारामध्ये राहणं, नको एवढं दुःख सहन करायचं म्हटल्यानंतर. पण बघा कसा आशेचा किरण जीवनामध्ये येतो. कुणाच्या तरी माध्यमातून नाम सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले, कुणीतरी निमित्त झालं. अहो नाम या करता काही केलं, धकावं लागलं, आणि त्या वर्षी श्राद्धाला कीर्तन झाले, त्यामध्ये ते विषय झाला. आणि त्यावेळेस म्हणजे विचार करासारखी गोष्ट आहे. प्रभूला आपल्या जीवनामध्ये सुख आणण्याकरता, आपल्याला भगवंत कळण्याकरता, आपल्याला देवानुभूतीला येण्याकरता, आपण आत्यंतिक सुखाला पात्र होण्याकरता प्रभूला अनंत कारण निर्माण करावं लागतं.
आणि मग कोणाच्या तरी माध्यमातून ते नाम आपल्यापर्यंत येतं आणि मग आपण नामस्मरण करता 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 आत्यंतिक सुखाला पात्र होतो. ते जीव आता सांगतात का नाही भाऊ आता जगावं वाटत, इतके दिवस मरावं वाटत होतं आता जगावं वाटतं. याला कारण काय? नामामुळं आपल्यामध्ये जी एनर्जी तयार होते, आपल्यामध्ये जी ताकद तयार होते, प्रतिकार क्षमता तयार होते नामामुळं. म्हणून नामाला नाही विसरायचं. किती अडचणीत आपण आपलं असं काम आहे का काम धंदा सोडून द्यायचा बसून राहायचं असं नाम सांगितलं का आपल्याला सद्गुरूनं? नाही. तुमच्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम, म्हणा राम राम म्हणजे नाम म्हणा. त्याला घोका आवडीने नाम घोका म्हणे जनार्दन एका. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे मी लय सोप आहे, मी या विश्वामध्ये अशी जागा नाही कमी नाही. मी नसे याचा कौंटावासे, बरी प्राणी याचे दैव कैसे न देखती. अरे मी नाही अशी जागा नाही, पण जीवाला का कळत नाही? एखाद्यानं डोळ्यावर पट्टी बांधून घेतली मला दिसतच नाही असं म्हणून चाललं का? अरे देव जशाचा तसा आहे, तुला दिसत नाही याला कारण काय आहे? बघा, तरंग पाणी अभिन सुखती. दृष्टांत काय देतात ज्ञानोबराय? एवढं एक गोष्ट पटाय करता खाली 2-3 दृष्टांत दिले. तरंग असतात का नाही? ते उठतात का नाही तरंग? आपल्याकडं आपण त्याला काय म्हणतो? उन्हाळ्याच्या मृगजळ पाहिले की नाही तुम्ही? झळाया 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 पाहिल्या का नाही? झळाया म्हणजे पाणी आहे की नाही? लय ताण लागली म्हणून कोणा धरलं पिलं का? नाही ना. तसा तरंग पाणी विना सुटती. जे तरंग दिसतात पण ते पाणी कधी नाही. रश्मी वाती विना दिसती. आता जी ज्योत पटलेली ती कुणामुळे पेटली? आपण घरात दिवा लावतो का नाही? देवाऱ्यामध्ये दिवा लावला, मग तो दिवा कोणामुळे आहे? वातीमुळे. कापसाच्या वातीमुळे दिवा दिसतो. वात दिसते का? नाही दिसत. काय झालं? पूर्वी कंदील होते बघा, कंदील. तर त्या कंदिलाला काय झालं? काचीला वाटलं का मायामुळे यायला प्रकाश, इथे उजाड पडला नाही मायामुळे पडला. काचीला अंकार झाला. त्याचा जो सांगडा होता ना वर याचा बनवलेला आपल्या पत्राचा, ते सांगितलं तुला म्या धरून ठेवले म्हणून तू राहिली, मायामुळं उजाडे. यायचे चालले एकमेकाचे संवाद. ती वाघ म्हणते अरे तुम्ही गण सांगाडे काचे साराय, पण मी जर नसते तर उजाड पडला नसता. हे सगळे एकमेकाला भांडू राहिले. हे भांडत असताना नेमकं खाली काय झालं? ते राखेल संपून गेलं त्या खालच्या डब्यातलं. राखेल संपलं, वात इजून गेली, काच जागेवर आहे, सांगडा जागेवर आहे, ती वातही जागेवर आहे. कोणामुळं होता प्रकाश? राखेल दिसत होता का? दिसत. तेल दिसत नव्हतं. मग उजाड तसा देव सगळीकडे न दिसायला कारण, न दिसायला कारण भ्रांती झाली तुम्हाला आम्हाला. कमी देव नावाची भ्रांती झाली. हे संसार माझ्यामुळं चालला, हे सगळं जग माझ्यामुळं चालतंय, एक भ्रांती झाली जीवाला. आणि ती भ्रांती आपल्याला जर काढायची असेल, जसं रॉकेल दिसतं का? दिसलं नाही, पण ते संपून गेलं. संपल्यामुळं झालं काय? कंदील बंद पडला, म्हणजे ती वात विजली, प्रकाश बंद झाला. तसा देव सांगतो अर्जुना, अरे मी या विश्वामध्ये ओतप्रोत भरलेलो आहे, पण तुला दिसत नाही. याला कारण काय आहे? तुझं दैव कमी पडतं, तुझं पुण्य तुला कमी पडतं. हालाकी देव सगळ्या करता सारखाच आहे ना. सकळांशी येते आया अधिकार, सगळ्या करता आहे का नाही? मग सगळ्याच्या नशिबात आहे का? जे नाम सगळ्या करता आहे का नाही? विश्वात सगळ्या करता आहे, फुकट आहे, काही 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 पैसे मोजा लागते का? तरी पण सगळ्याला ते कळतं का? सगळ्यांचे ते नशिबात आहे का? नाही. अर्जुना याला काय लागत आहे? पुण्य लागतं. तर तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहे. आपल्या जीवनामध्ये ही अनादी काळाची गोष्ट आली बरं का. पण आपल्याला काय होतं? दैव देतं आणि कर्म नेत असतं. नाम मिळू नये नामाचं महत्व नाही. नाम मिळू नये नामाचं महत्व कळत नाही. काय झालं? आंधळा माणूस होता, आंधळा माणूस, आणि रस्त्यानं चालला तो. चालता चालता त्यांचा ठोकर लागली. त्या
दगडाला ठोकर लागली. त्यानं काय केलं, ते दगड उचलला, जवळ घेतला, चाललं रस्त्याला. चालता 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 आता तू ज्या रस्त्यानं चालला, तू एका ठिकाणी थांबल्यानंतर तो दगड त्याच्या हातात होता. त्याच्या हातात दगड पाहिला दुसऱ्या माणसानं, पण तो चालला होता शेतात मक्का सोंगायला. त्याच्या हातामध्ये होता विळा. आता तो माणूस, दोघं थांबले झाडाखाली. आंधळा माणूसही थांबला आणि तो जो माणूस मक्का सोंगायला चालला तो पण थांबला. त्याने सांगितलं, का रे कुठं चालला, काय चालला, कुठून आला? ओळख नाही, पाळत नाही, काही नाही एकमेकाची. त्याने सांगितले, तो हातात दगड काय आहे? अरे म्हणे, मला ठोकर लागली, मी संग घेतला म्हणे. दाखव बरं काय आहे तर पाहू दे मला. त्यांना पाहिलाय, तो जवळ घेतला, त्याच्या हातात होता इळा. ते इळा सहज त्या दगडाला लागला. त्या विळ्याचं काय झालं, सोनं झालं, सोनं. त्याला वाटलं, यार हे दगड मोडले. त्याला कळत नाही याला परीस म्हणतात म्हणून. ज्याच्या विळ्याला लागला त्याला कळा नाही याला परीस म्हणतात म्हणून. त्याला ज्याचं महत्व आहे का, त्याला पाहिलं, अरे याला जर लोखंड लागलं तर याचं सोनं होतं, हे त्याला माहिती. हे आंधळ्याला माहिती का? आंधळ्याला वाटलं ठोकर लागली, घ्या सांग, दुसऱ्याला लागणार नाही म्हणून त्याला घेतलं ते सांग. त्याचं महत्व आहे का? त्याला घेतलं, चालता चालता पुढे फेकून दिलं नदीमध्ये. किंमत आहे का? तसं आहे. तुम्हाला आम्हाला ठोकर लागली कोणाची तरी, घ्या, चांगलंय, त्यांना दुखणं बरं होत्या, त्यांना बरं हे बरं होतं, ते बरं. ठोकर लागली आपल्याला, इळ्या सारखा आला कोणीतरी सांगायला आपल्याला, याची माळ घातली का दुखणं जातं. ठीक आहे, कोणा तरी सांगितलंय, पण त्याचं महत्व कळालं का? नाही कळालं. लाख मोलाचा परीस लोखंडाचा सोनं करू शकतो, पण परीस करू शकत नाही. पण तुम्हाला आम्हाला परीसापेक्षाही पुढे मिळालं. परीसा उन्हे दुने चिंतामणी ठेंगणा, त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला आम्हाला सद्गुरूनं काय केलंय, परीस बनवलंय, परीसाच्या पुढे नेऊन ठेवलंय आपल्याला. आपल्याला परब्रह्म साधियलं. आपल्या जीवनामध्ये नामानं परब्रह्म आपल्याला अनुभवाला यायला लागलं. नेत्रातून अश्रू धरावायला लागल्या, समजून घ्यायचा भाग्याचा उदय झाला. चिंतन करता करता नेत्रातून जर अश्रू धारावायला लागली, समजून चालायचं आपल्यावर सद्गुरुनाथांची कृपा होते. नामावर शंका नाही खायची. आपल्या जीवनामध्ये दुःख आलं, आपण जर नामावर शंका खाल्ली, काय परिणाम होतो? भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, तिळभर राखुनी अभिमान, जरी रेगशी मज शरण, मज प्राप्ती नव्हे दान अभिमान, विघ्न प्राप्तीसी. अरे तिळभर जरी शंका खाल्ली आपण नामावर, नामामुळेच. मला कोण म्हटलं तर आम्ही मागच्या प्रवचनात आलेला आहे तो विषय. एकदाही म्हणजे नाम घेतल्यापासूनच भांडणं चालू झाले आमच्या घरात. अरे भांडणाचा नामाचा काही संबंध आहे का? नाही. उलट अरे तुझ्यामध्ये बदल होईल. आपला स्वभाव पहिले खूप गरम राहतो, तो नरम होतो. कशामुळं? नामचिंतनानं. आपल्याला लय राग येत होता, मलाही लय राग येत होता पहिले. माझ्या नाकाच्या शेंड्यावर माशी बसू देत नव्हतं, इतका राग होता मला. पण नामस्मरण करता 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 त्या गोष्टी कधी माझ्यातून निघून गेल्या मला सुद्धा कळाल्या. मग नामानं नाही, चुकीचा भ्रम येतो आपला. अरे देव, नामानं देव प्राप्त होतो. नामानं विघ्न कशी येते? जेवढी नामाची शक्ती तेवढं पाप नाही तरी जगती. नामामध्ये ताकद आहे, पण आमची श्रद्धा कमी पडते, आमचा भाव कमी पडतो, म्हणून आपल्याला तसं वाटत नाही. अरे अर्जुना बघ ना, म्हणून मी नसे असा कौन प्रवासी. का कळत नाही अर्जुना तुला? अरे मी नाही अशी जागा नाही या सृष्टीमध्ये. पुढे आणखी दृष्टांत देव सांगतात ज्ञानोबा आहे. पहिला दृष्टांत कोणता सांगितला मी तुम्हाला? पाणी रश्मी विन सुकती. नाही काय सांगितलं मी? तरंग पाणी या विन सुकती. हा पहिला दृष्टांत सांगितला. दुसरा दृष्टांत रश्मी वाती विन न दिसती. हा दुसरा दृष्टांत सांगितला. तिसरा दृष्टांत देतात बघा. एक गोष्ट सिद्धांत पटण्याकरता ज्ञानोबराय तीन गोष्टी, तीन दृष्टांत देऊन आपल्याला सांगतात. अरे बघ देव कसा आहे अर्जुना. हे आत बाहेर मी आपण दिले, जग निकळ माझे जे होतीले, तया कैसे कर्म आड आले जे मीची नाही म्हण. आता तिसरा दृष्टांत बघा कसं सांगता येते. आत बाहेर मी आपण दिलं.
तुम्ही आम्ही जो श्वास घेतोय तो आत घेतोय बाहेर सोडतोय, सोडतोच नाही. हे आत बाहेर म्या कोण दिले? देव सांगतोय हे म्या कोण दिलं म्हणजे माझ्यामुळं झालंय. आताही मीच आहे, बाहेरही मीच आहे. जग निकळ माझेची होतील. अरे तेच आहे ना. घेतलं तर काय घेतलंय, सोडलं तर काय सोडलंय. घेतला बी तर देव, सोडला बी तर देवच आहे. पण आपला बुद्धीचा निश्चय उराला का तो देव आहे म्हणून. आम्हाला हे देव माहिती, हे देव आहे का कागद आहे. लोक म्हणजे काही सांगते यायचे गुरु ना, काही सांगत द्या, देवाला जाऊ नका म्हणत्या, माझ्यावर पाणी नेऊ नका म्हणते. मी कधी म्हटलो आपण मान्य नेऊ नका. आणखी 2-4-5च्या मोटरी लावल्या माझ्यावर, तर मला कुठं नाही तुमच्या गावात. त्याचा हेतू कळत नाही. का बोलला साधा हा कागद आहे का देव आहे? कसं आहे हे सहित आहे, कागद आहे का देव आहे? कागदाला देव म्हणून राहिलो आम्ही, देव कळून राहिला का मग आम्हाला? देव कशाला म्हणतात? आता जर काळी लागली त्याला तर जळून नाही जायचं कधी, मग देव जळून जाईल का? देव जळत नाही, देव पाण्याने भिजत आहे नाही का उडत, ते तर हालू राहिलो. मग देव हालवतो का? म्हणताय देव हालवतो का? नाही ना. बघा जरा बारीक बघा बरं का. दृष्टांताचा सिद्धांत आपल्याला, आपण जे नामस्मरण करतो ना ते बुद्धीला घासून करायचंय. हिनं माळ घातली म्हणून तिनं घातली, यानं करायचं म्हणून त्यानं केलं, असं नाही करायचं. तसं मरू नाही बाबा, गुरु करून मारा. नाही 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 नाही, असं नका करू. बुद्धीला घासायचंय आपल्याला. हा देव आहे, देव कळायला पाहिजे की नाही. हे आत बाहेर म्या कोण दिले? ज्ञानोबा सांगतात दृष्टांत देऊन. अरे आतही बाहेर तेच आहे आणि बाहेरही तेच आहे. भगवंतानाच भरलेले हे सगळं. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. तो आताही तोच आहे, बाहेरही तोच आहे. तो कळतो का? विश्वास बसतो का? त्याच्याकरता नामस्मरण लागतं. नामचिंतन केल्यानंतर अष्टसात्विक भाव तयार होतो. लय तमोगुण असेल तर तो रजगुणात येईल, लय रजगुण असेल तर तो सत्वगुणात येईल. आणि सत्वगुणामध्ये आल्यानंतर तो का म्हणे येते, सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी चिंतन करायचं. आता लय काम आहे म्हणून चिंतन नाही, लय काम नाही म्हणून चिंतन नाही. 12 महिने काम आहे तुम्हाला. कोणता दिवस असा उगला का त्या दिवशी काम नाही आपल्याला? काम नाही असं दिवसच उगत नाही. दिवस उगायच्या आधी काम आहे डोक्यात नाही. मग काम सरलं का? काम सरलं नाही, आपण सरून चाललो. मग आपल्याला वेळ कधी मिळायचा नाही ना. आता जसं पुढल्या महिन्यात आहे ना वेळ नाही राहणार. अरे पुढल्या महिन्यात लोक राहू याची गॅरंटी का? नाही ना. म्हणून प्रत्येक क्षण वाया नाही जावं द्यायचा. क्षणाक्षणाची करावा विचार, धरा वया पार भव सिंधू. मला एक दिवस या सृष्टीतून जायचंय ना, हे डोक्यात ठेवायचंय. मला मरायचं एक दिवस हे डोक्यात ठेवायचंय. मग ते कधी येईल सांगता येत नाही ना. काही गॅरंटी का? नाही ना. मग त्याच्या मरणाची कार्य नाही आठवण. प्रत्येक क्षणाला आपल्या समोर मृत्यू असला पाहिजे. त्यावेळेस आपलं नामचिंतन बघा कसं चालतं, फास्ट कोटीमध्ये चालत. जग निखल माझेचे होतील. या संपूर्ण विश्वामध्ये भगवान परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे देवा. फक्त आपली भ्रांती बाजूला करायची. जसं त्या कंदीलाचा दृष्टांत सांगितलं ना, तो कंदील भडकला. भडकत होते पहिले कंदील, माणसंच भडकत नव्हती, कंदील बी भडकत होते. त्याला राग येत होता. हे भडकले का आजची काच काळी होऊन जायची की नाही रामबो? काच काळी झाली का मग ती दिसत होतं का? मग त्याला काय सत्यनारायण मांडा लागत होता? काय करावं लागत होतं त्याला? की वर राहायचं, ती वर त्याला तार असायची बघायची. तारीनं वर केलं का वरचं ती काच काढून घ्यायची, त्याला पुसायचं आणि लावून दिली का पुन्हा उजाड पडत होता का नाही? आधी काजळी काढाय करता काय करावं लागत? तुम्ही हुशार झाले आता. खरंच नमस्कार. मला वाटलं इथले रे काय करून, पण नाही हाय तुम्ही सांगले. याच्या करता आपल्यावर काळजळी आलेली, प्रत्येकाच्या मन आणि बुद्धीवर काळजळी आलेली. काय प्रांतीपासून हिरतली गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातली आरुणिया. एवढ्या करता ते चालू आहे बाबा. आता रात्रंदिवस चालू आहे का नाही? लक्ष त्याच्याकडे द्या, तुम्हाला दुःख होणार नाही. अजिबात दुःख होऊ शकत नाही. या सृष्टीमध्ये आपण काही आणलेलंच नाही.
आईच्या गर्भवासात आपण आत्यंतिक सुखाला पात्र होतो. बाहेर आलं दुःख का उरायलं तुम्हाला आम्हाला? हे लचाट आपलं लावून घेतलंय, हे माझं ते माझं, हे माझं ते माझं. गुरु बहीण माझी, भुई बहीण माझी, मावस बहीण माझी, कोणीच माझं नाही आणि सगळं माझं म्हणून राहिलो आम्ही. आहे का कोणी आपलं? अरे या सृष्टीत जे आपलं आहे त्याला आपण आपलं म्हणून नाही राहिलो, आणि जे आपलं नाही त्याला आपलं म्हणून राहिलो. दिले आहे जीवन सुंदर म्हणून द्यावे लागेल, गोंधळतो माणूस तेव्हा येते अश्रू वेगे. बघा तुम्ही, अरे हे देव देवाना उष्णा दिलेला आहे आपल्याला, हा आपला नाही. आपण याच्यावर राज्य करून ठेवलंय. मा हात, मा पाय, मा हे डोळे, मा साल काही नाही. तो झालं डोळ्याचं 3दा ऑपरेशन करून मी दिसत नाही. डोळा तो आहे तर कोण दिसा ना, त्यार ते दिसत नाही, त्यार ते तो माझा नाही. गुडघे काऊन ठणकड्या, पाय तो आहे ना, गुडघे नाही ठणकायला पाहिजे ना, काऊन ठणकड्या? मग त्यार ते ठणकड्या, त्यार ते आपले नाही. जे आपलं आहे त्याचं आपलं करा. हे आपलं नाही, हे पाचाच आहे. देह तो पाचाची झाली, कर्माच्या गुणी गुंतले. देह पाचाचा उष्ण आणलेला आहे. आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश आणि पाणी याच्यापासून हे तयार झालेला देह आहे. आणि हा पाची तत्वामध्ये विलीन होणार आहे जाताना. मग देह तर माझा नाहीच आहे ना, साधन माझं आहे, देह माझा नाही. ज्या दिवशी आईच्या गर्भवासातून मी आलो त्या दिवशी आईच्या गर्भवासात कोणीतरी संघ होता का नाही? आईच्या गर्भवासात कोणीतरी संघ होतं का नाही? म्हणूनच आपण जगलो का नाही? तिथं जो संघ होता, जेथे जातो ते तो माझा सांगाती, तिथं जो माझ्या संघ होता तो माझ्या संघ आला. बघा बरं का, बारीक ऐका तुम्ही, लक्ष देऊ राहिलं का तुमच्या मी काय म्हणून राहिलो होतं? आईच्या गर्भवासात कोण संघ होतं? जाऊ नव्हती, देर नव्हते, भाई नव्हते, कोणी नव्हतं, सासू नव्हती, सुन नव्हती, कोणी होतं का आईच्या गर्भवासात? तिथं कोण होतं माझ्या संघ? एवढ्या घाणीत किती घाण होती तिथं, किती वास येत होता तिथं, पण तरी पण तिथं कोणीतरी माझ्या संघ होतं. तो माझ्या तिथं राहिला संघ. नंतर ज्यावेळेस मी आईच्या उदरातून बाहेर आलो त्यावेळेस सुद्धा तो माझ्याच संघ आहे. नाळ खांडला का नाही? नाळ खांडला तेव्हा नाकाना नव्हता, तेव्हा तो मध्ये होता आईच्या गर्भवासात. बघा ना, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी, आठवीना पाय हा माझा नवस, रात्री दिवस पांडुरंगा. तिथं म्हणत होता आईच्या उदरामध्ये, तेव्हा मला तू याच्यातून बाहेर काढ, मी रात्रंदिवस तुला विसरणार नाही. बाहेर आला, नाळ खांडला का नाही? तो त्यावेळेस नाकानं नव्हता उदरामध्ये. तो आज या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. तो आईच्या उदरामध्ये होता, बाहेर आला, फक्त स्वरूप बदललं, नाकानं चालू झाला. आयुष्यभर सांगाय का नाही? दुखलं, सर्दी जरी झाली तर बंद आहे का ते? सर्दी जरी झाली तरी श्वास बंद नाही. आयुष्यभर संघ राहतो. काही येऊ द्या त्या जीवाला, किती दुःख येऊ द्या, किती सुख येऊ द्या, तो सोबत आहे. शेवटी कोण निघून जात? मग जो आयुष्यभर संघ राहिला ना तो निघून जातो. त्याला ओळखीचा केला का? भाग्य चांगलं आहे. अरे बाजार आपला म्हणण्यापेक्षा प्रभू आपला म्हणा ना. ज्यांनी आपला केला ना ते म्हणतात तुकोबर आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयीरा सज्जन. त्यांनी देवच आपलासा करून घेतला. आपण नको ते आपल्याशी करतो म्हणून ताण होतो. गुरुबाईने ना शादीला मग ताण झाला ना, गुरुबाई तुझीचे का नाही? मग शादीला ताण काऊन झाला? नातेवाईक माझे म्हटलो, बरोबर आहे नाही? साडू माझा आहे, 10,000 नाही दिले तर तोच मला बोलत नाही. काऊन? मग तो साडू कोण बोलत नाही? तो सांग, बोलायला पाहिजे ना. अरे माझं कोणीच नाही या विश्वामध्ये, तो भगवान माझा आहे आणि त्याला ओळखीचं करायचं आहे. देव सांगतात हे जग पूर्ण मी भरलेलं आहे, जग निखिल माझेची होती. अरे मी तयार केलं हे सारं, माझ्यामुळं हे तयार झालं सारं. पण की कैसे कर्म तयार आले ते मीची नाही म्हणते. या कर्मामुळे काय झालं? तुमच्या आमच्या जीवनामध्ये कर्म आडवं आलं. आपण जे करतो ना कर्म तयार, विनाकारण त्रास होतो कोणाला? होतो की नाही?
मग विनाकारण त्रास झाला म्हणजे काय झालं, कर्म तयार झालं, आणि कर्म तयार झालं त्याच्यामुळं देव कळत नाही. तया कैसे कर्म आड आले जे मीची नाही म्हणते ते देवच नाही या जगामध्ये. जसं काही मागे एवढं तेवढं होऊ द्या बरं, अहो साधा गहू पावसात भिजू द्या, काय खरंय देवाचं, देव कुठं राहिला जगामध्ये. अरे साध्या पावसामुळं एका फटकाऱ्या ना देवच नाही म्हणतो त्या जगामध्ये. एखादं दुःख जर कोसळलं ना एखाद्या जीवावर तर या जगात देवच नाही. अरे तू म्हणला आणि नाही म्हणला त्याच्यात काही फरक पडणार आहे त्याला. आता वटवाघुळी म्हणला जर सूर्यच नाही, सूर्य दिसतो का वटवाघुळीला? नाही दिसत. ते सूर्य उगला का त्याला दिसत नाही, आणि जसा सूर्य मावळला का त्याला दिसायला लागत. म्हणजे या जगात सूर्यच नाही. मग आता किती वटवाघुळीने सभा घेतली आणि ठराव मंजूर केला का सूर्य नाही म्हणून, पण नाहीये का? तसंच आहे. किती अज्ञानी जीवानं सांगितलं या जगात देव नाही, किती दुःखी जीवानं सांगितलं या जगात देव नाही, म्हणजे देव नाही का? आहेच, फक्त त्याला ओळखण्याची रीत आहे. त्याच्याकरता सांगतात अर्जुना, अरे मी नाही अशी जागा नाही रे, पण तुला जर हे जाणायचं असेल, हे जाणून घ्यायचं, समजून घ्यायचं असेल ना, तर तुला सद्गुरूला शरण जावं लागेल. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरूनं दिलेली जी गोष्ट आहे, जे तत्व आहे, जे नाम आहे, त्या नामाचं रीतीनं चिंतन कर अर्जुना. बघा ना, आपण करायला लागलं ना, जसं 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 चिंतन करायला लागलो का तसं 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 देहामध्ये बदल होत चालतो का नाही, होतो का नाही? बघा ना तुम्ही, त्याचा अनुभव, मी काही तुमचा मास्तर नाही, प्रत्येकाच्या त्याचा अनुभव घ्यायचा. बघा चेहरा कसा प्रसन्न होतो, किती जरी काम केलं तर चेहरा गुलाबासारखा होतो का? कारण काय, किती टेन्शन असलं तर दिसत नाही नामधारकाच्या चेहऱ्यावर का? कारण नामाचा भाता चालू आहे त्याचा. भाता भरा हरे रामबाणी म्हणजे नामबाणी, त्याचा अखंड चालू आहे ना, त्याचा अखंड नाम जप चालू आहे, त्याला दुःख नाही. यस्मानो दुजिते लोकांनो दुजिते हर्षा मर्ष भयदोगे मुक्त यस्सचे मे प्रिया अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन, हे भक्ताचे लक्ष नाही, नामधारकाचे लक्ष नाही. जसं जसं चिंतन करायला लागलं ना तसं दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालतो. त्याचा दुःख सहन करायची ताकद तयार होत चालते नामामुळे त्याच्यामध्ये. म्हणून नामाकडे लक्ष द्या ना. संसाराचं टेन्शन घेण्यापेक्षा, याचं त्याचं घराचं टेन्शन घेण्यापेक्षा नामाकडचं टेन्शन घ्या ना. मला का भाव प्रकट होत नाही, मला का चित्त एकाग्र होत नाही, का मला ध्यान लागत नाही, मनाला लावा ना थोडस काहीतरी चुटका. त्यावेळेस लागल ना, त्यावेळेस देव नाही अशी जागाच नाही. फक्त काळ्या करता भ्रांती बाजूला करायची. जसं पाऊस लय झाला, खूप पाऊस झाला, पाणी गढूळ राहत, पूर्वी सराड्यावर तुंबायचे, तेव्हा काही घरून थोडी नेत होती जार भरून. पहिले जुन्या काळात आपल्याला आठवतं, आपण लहान होतो तेव्हा, ज्यावेळेस आपण शेतात गेलो का त्यावेळेस सरडी तुंबायची. म्हणजे जोरानं पाऊस व्हायचा, गढूळ पाणी सगळं यायचं का नाही, एका बांधाला तुंबायचं, त्या गड्ड्यामध्ये तुंबायचं. म्हणलं डायरेक्ट गढूळ पाणी पित होतो का आपण? त्या पाणी असं गोल बिंगत बघा, ते गोल बिंगता त्याच्यावरची जी ना ती तुंबत चालते. त्याच्यावरची जी घाण आहे ना आलेली, कचरा, ते काय होतं, निघून जातं बाजूला वर कुदून. आणि खाली जे गढूळ पाणी राहतं ना, ते त्याच्यात जे गढूळ मातीचे कण राहतात ना, ते खाली असं ते गोल बिंगता खाली बसत. आणि खाली बसले का ते मातेर धुत नाही का? मातेर माहिती तुम्हाला? मातेर धुताना बी तसंच ही गोष्ट आहे. ज्यावेळेस ते गढूळ पाणी खाली स्थिर झाली, घाण ती माती त्याची स्थिर झाली, वर नितळ पाणी राहतं का नाही राहत? तसंच आहे. आपल्यामध्ये भ्रांती घुसली मी देव नावाची, आणि मी देव म्हणजे कामुळं झालं, या मनानं काय केलं, नको त्या गोष्टी माझ्या मनात बसला, त्याच्यामुळे त्याला त्रास झाला. आणि त्या मनाला सांगत राहायचं या विश्वामध्ये देवाशिवाय तुझं कोणी नाही, आणि त्या देवाला तू आपुला तो देव एक करून द्यावा, तेने बिना जीवा सुख नाही. तू त्याला आपलंस कर, आणि त्याला करायची रीत आपल्याला सद्गुरुनाथाच्या कृपेनं नाम मिळालं, रीत मिळाली, त्या रीतीनं करा. किती वेळेस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती वेळेस लक्ष आमचं श्वासाकडे, नामाकडे जातं, त्याच्यावर अवलंबून आहे. भाव प्रकट होणं त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती श्रद्धेनं करता, किती विश्वास ठेवून करतात. जरी भेट नाही झाली तरी आपलं लक्ष नामाकडे पाहिजे.
सद्गुरूची भेट नाही होत, नाही सत्संग घडत. आता हे आमच्या मावल्या आहे, बिचाऱ्या लांबून यावं लागतं, कोणी आणून घालायला राहत नाही, त्याला आम्ही एकटं येऊ शकत नाही, जायला उशीर होतो. आता किती लांबून आले बघा. म्हणजे विचार करा बरं. ठीक आहे ना, नाही वेळ मिळाला, नाही घरी परिस्थिती यासारखी, काही काहीच्या मावल्याच्या कुटुंबामध्ये खूप अडचणी, जाऊ देत नाही घरी. नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील, म्हणजे तुला काय धंदा नाही, उठ दिन थोडं दिन पळत घरी, काम धंदे, स्वयंपाक पडला, जेवायचं, चालली तू निघून घरी. नाही ना, तुम्हाला देव नाही होऊ द्यायचं, कोणाला देव होऊ नाही द्यायचं. काम प्यार आहे, माणूस नाही प्यार. तुम्हाला दस अंग भरून येऊ द्या आणि कांदा काढायचे राहू द्या. घरातल्याचे साऱ्याची चेहरे पायासारखे राहत्या. ज्याच्याकरता मायबाप सोडून आले, ज्याच्याकरता कुळ सोडून आले, ज्याच्याकरता सारा त्याग करून इकडे आल्या, तो सुद्धा त्याचा चेहरा पायासारखा राहतो. अंग भरून येऊ द्या, घरचे कांदे काढायला येऊ द्या. कोण या जग जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतबा काळीचे कोण येणे मराचं एकट्याला आहे. ज्याच्या करता एवढा त्याग आपण करतोय कुटुंबामध्ये, करायचं नाही असं नाही म्हणायचं, मला करायचाच येतो आपल्याला, त्यात काही शंका नाही. पण ते पण आपले का? नाही 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 ना, ते पण आपले नाही. जिथं स्वार्थाला धक्का लागला का तिकडे 3 फ्यूज उडत द्या. हा, तुम्ही किती मरूस तर काम करा, पण जिथं जरसा स्वार्थाला धक्का लागू द्या, तुम्हाला कोणी विचारायला तयार नाही. मग आपल्यावर प्रेम आहे का कामावर प्रेम आहे? असं बोललं तर मग भाऊ घरात काढी लावती. तसं नाही बरं. पण सत्य परिस्थिती सांगायला, आपला अंतकाळीचा स्वैरा मराचं मला एकट्याला आहे. काय झालं, किती वाजले, किती वेळ बोलायचं. हे काल देवगावला पोट नाही भरलं, त्याचं अर्धा तास बोललो तर. आता मी रातभर बोललो, 9 वाजून 10 मिनिटं झाले का, 9:30ला बोलू आपण. ज्यावेळेस बघा जर बारीक विचार करा बरं का, आपण देव जाणून घेऊ राहिलो बरं का. मी नसे असा कौन ठावासे आपला चालला विषय म्हणून अर्जुना. मग काय झालं, वाल्या फळाचा दृष्टांत मी सगळ्यांना ऐकलेला आहे, पुन्हा सांगत. त्याचं बुद्धी प्रामाण्य सांगतो मी, दृष्टांत नाही सांगत, दृष्टांत तुम्हाला माहिती, पण त्याचं बुद्धी प्रामाण्य सांगतो. सिद्धांत महत्वाचा आहे. ज्यावेळेस संत जीवनात येतो ना, नाम जीवनात येतं ना, त्यावेळेस तुम्हाला खरी ओळख व्हायला लागते आणि आपलं जवळचं कोणी कळायला लागतं. नारदानं सांगितलंय, वाल्या तू जे करतोय ते सगळं पाप आहे, तुला कळू राहिलं, माहिती, कळत पण वळत नाही माणसाला, कळत पण वळत नाही. त्यांनी सांगितलं हे सारं मला माहिती, पण तू एक काम कर ना, तू विचारून ये ना, याच्यात कोणी वाटेकरी का? वाल्या कोणा सांगितलं तुम्ही काही सांगू राहिले, तुम्हाला पळून जायचंय म्हणून सांगू राहिले तुम्ही. अरे मा लय जीव आहे बायको, मी गेल्याशिवाय जेवत नाही ती, रातभर जागी राहते ती माझ्यासाठी, तुम्हाला माहितीच नाही. मी 12 वाजो 1 वाजो घरी राहिला. त्यांनी सांगितलं, नारदानं सांगितलं, वाल्या तसं नाही रे, तू ती भ्रांती आहे, तू जाऊन तर पाय, विचारून तर पाय ना, मी जे पाप केलंय, लई झालं पाप, आता याच्यात तुम्ही थोडं थोडं वाटायला येते का? वाल्या गोळ्या घरी गेला, बांधून टाकलाय झाडाला, नारदाला, पळून जाईल म्हणून. पळून जायसाठी संत राहते का? पळून लावायसाठी संत राहत्या, पळून जायसाठी नाही राहत. गेलाय घरी, विचारलाय, कोणीच म्हणायला तयार नाही. तुम्ही रिकामी धंदे करते, आम्हाला काय माहिती तुम्ही काय करते तिकडे, तुम्ही फक्त घरी आणून टाका, तुम्ही तिकडे काय करते आम्हाला काही घेत नाही त्याच्याशी, आणि ते तुमचे धंदे तुम्ही पहा. पश्चाताप झालाय नारद याला, वाल्या कोळ्याला, पळत आला, नेत्रातून अश्रू धारावायला लागल्या. काय तुला आतापर्यंत हे सगळं मला जर फेडायचं असेल तर हे धंदे करायचे काय? नारदाजवळ आली. नारदाला अन्न माहितीच होत, संताला माहिती राहत. हा, जो अनन्य शरण झाला का संता, ज्या दिवशी माळ घेतली का त्या दिवशी कळतं हा टिकन का नाही टिकणार, यो करीन का नाही करणार, हे त्याच दिवशी कळतंय. ज्या दिवशी नाम घेतलं त्याच दिवशी कळतंय हे किती दिवस राहणार आहे. मग नारदाला माहिती होत, अरे हे 100% बदलणार गिराईक, आपण पळून कसं जमत. आले नारदाजवळ, अवस्था पाहिली, चेहरा पायासारखा झाला वाल्या कोळ्याचा. नारदाने लांबूनच सांगितलंय ना, देवाला सोडून सारं
झालं गेलंय, गंगाला मिळालं, सोडून दे. माग काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, तू विचार करू नकोस, मला सोड एकदा. थरथर कापायला लागला. ज्यांना एवढ्या रागानं नारदाला बांधलंय, आता सोडायच्या वेळेमध्ये अंगाला थरकाप सुटलाय. संत जीवनात आल्यानंतरचा परिणाम बघा कसा आहे. धडधड होताय छातीमध्ये. सद्गुरु जर येऊ द्या तुम्हाला समोरून दिसते, जाताना जरी दिले, रात्री माऊली म्हणते तुम्ही गेले होते, जाताना जरी गेले तुम्हाला स्पर्श झाल्याशिवाय राहणार. ज्यावेळेस मारुती बाबा यायचे ना, त्यावेळेस आम्हाला नेत्रातून अश्रू झाला. आम्हाला माहित नाही बाबा यावर राहिले, पण नेत्रातून आमच्या अश्रू झाला चालत होते. आम्ही वर मारल्यात राहतो. बाबा खाली निस्ते रेल्वे स्टेशनवर उतरावं बाबा. त्यांनी सांगितलं थरथर कापू राहिले. नारदाला सोडलाय त्यांनी. सोडल्यानंतर अनादी काळाचं जे तुम्हाला नाम मिळालं, ते नाम ना ज्यावेळेस वाल्याला दिलं, जे बसला ना, ज्याच्या जीवनात लय दुःख आहे का, तो लय लवकर नामाला चिटकतो. दुःख पाहिजे जीवनामध्ये, तो लय लवकर नामाला चिटकतो, तो सोडतच नाही नामाला. ज्याच्या जीवनात सुख आहे ना, नाही 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 नाही, विद्यार्थिनो कृतम सुखम सुखार्थिनो कृतम विद्या. ज्याच्या जीवनात सुख आहे त्याच्या जीवनात विद्या नाही, आणि ज्याच्या जीवनात विद्या आहे त्याच्या जीवनात सुख नाही. बघा जे मोठे जे झाले ना, क्लास 1 क्लास 2 जे झाले ना विद्यार्थी, विचार करा, त्याच्या जीवनात सुख नाही. ते 12-12 1-1 2-2 वाजे लोक अभ्यास करतात, 2-2 3-3 घंटे झोपतात, 3-3 टाइम भात खातात का नाही? सुख आहे का त्यांना? आणि ज्याला सुख आहे त्याला विद्या प्राप्त होत नाही. ज्याला गण पैसे भरेले, गण सगळं आहे, ते म्हणतो नाही ना. परीक्षेच्या दिवशी झोपेल राहत्या पोरं काही काही. 10ला पेपर तो 8 वाजेला उठतो. असे काही काही विद्यार्थी जगामध्ये मी स्वतः पाहिलेले आणि अनुभवतोय मी. अशी स्थिती. काय चाललं होतं माझं, काय सांगायचं तुम्हाला वाल्या कोळ्यात द्रष्टांत. त्याचा सिद्धांत आहे, ज्या दिवशी बोध झाला त्या दिवशी वाल्याला पश्चाताप झाला. आची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. मनाला बोध झाला का रे, या विश्वामध्ये माझं कोणीच नाही. इतकं दुःख जीवनात यावा, इतकं दुःख जीवनात यावा ना, तो माणूस नामाला सोडू शकत नाही. अगदी इतका वाल्यानं त्याला नाम अगदी कृपादृष्टी झाली, आणि वाल्या ज्या मार्गाला लागला उठला नाही वाल्या पुन्हा. जोपर्यंत स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत वाल्यानं डोळे नाही उघडले. आपण म्हणतो त्याच्या मुंग्याचं वारोळ झालं होतं, आणि मग ते मग म्हाताऱ्याचं मुंग्याचं वारोळ झालं नाही. परिपूर्ण या मुंग्या इथपर्यंत स्वरूपाला पात्र झाला वाल्या. तसं जीवनामध्ये. आणि ज्यावेळेस पात्र झाला, आपल्याला ज्यावेळेस अष्टसात्विक भाव तयार होतात, नेतृत्व आश्रू धरावायला लागते. समजून चालायचं भगवंताची कृपा, सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली, त्याला टिकून ठेवायची. फक्त घरी गेला ना संसारखं नाही व्हायचं. ते नामाचं चिंतन सतत डोक्यात राहू द्यायचं. प्रपंच करायचाचे, भावतीपेक्षा तेची संसार करायचा आहे, परंतु डोक्यामध्ये ध्यान पाहिजे, नामाचं स्मरण पाहिजे सतत सतत सतत. म्हणजे मग पुढे देव कळतो आपल्याला. अष्टसात्विक भाव देव प्रकट होण्याचे लक्षण आहे. देव त्याच्या पुढे, आणि तो आपल्याला काळाय करता एकदा कळतो तो, काही अडचण नाही. देव सांगू राहिले नाही तर काय, बरी प्राणियाचे दैव कैसे नाही ते कधी माते. अरे अर्जुना, मी भरलेलं या विश्वामध्ये, तुला जर जाणायचं असेल, तुला समजून घ्यायचं असेल ना, शेवळ बाजूला कर. आपल्याला मी देह नावाची प्राप्ती, मी देह नावाचं शिवळ आलं, तेवढं बाजूला केलं रे केलं का आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते. आणि आपल्याला आपली ओळख झाली. मी देह नसून फुले शरीरी, दशवे द्वार ही पंढरी, जे उन्मनीचे घर तिथे विठ्ठल मंदिर, त्रिकुट शिखरावरी परब्रह्म तिथे विटेवरी. देव आतच आपल्यातच आहे. आणि जसं जसं आपण नामस्मरण करायला लागलो तसं 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 तो प्रकट व्हायला लागतो. आणि एकदा प्रकट झाला का मग त्या जीवाला पुन्हा काही करायची गरज नाही. एकदा ओळख झाली ना त्याची, मग काय अगदी त्याला ब्रह्मदेव सुद्धा दुःखी करू शकत नाही. या विश्वात कोणी त्याला दुःखी करू शकत नाही. आपलं भाग्य चांगलं, आपल्याला सद्गुरू चांगले मिळाले, नामाची परंपरा रीत मिळाली. आज फार नाशिक जिल्ह्यातली ताई आली होती, सकाळी 8 वाजेला नाम घेतले. नाशिक जिल्ह्याची इतकं भजन करणारे, हरिपाठ करणारी मंडळी आहे. पण काय नाही, एक कोणीतरी बोलून गेलं तिला, तू हे सगळं करते, हे सगळं निष्फळ जाणार आहे. एवढा शब्द लागलाय त्या माईला. त्यांच्या इथं भावाचा मुलगा आहे आणि त्यांच्याकडे आले होते त्या, मला पहिले तुमच्या गुरुकडून घेऊन चालू. आणि मी पॅन्ट शर्टावर सकाळी मला ड्युटीला निघायचं. त्याला वाटलं महाराजांनी पॅन्ट शर्टावर कसं काय, पण ते रात्री त्याने कीर्तन दाखवले त्याला.
कीर्तन ऐकलेलं होतं, आले त्या आजीनं नाम घेतलं, इतकं जबरदस्त चिंतन केलंय सकाळी. त्या खरंच हो वाया गेला असता, आम्ही हरिपाठ बरोबर जमाला गेला असता, पण कीर्तन ऐकू ऐकू जमारी गेले असते आमच्या, पण आम्हाला नाही कळालं. आता कळालं तर काय भानगड राज. काही नाही, फक्त अर्धाच घंटा चिंतन झालं. मला जायचं होतं, जास्त चिंतन नाही झालं, पण अर्ध्या तासामध्ये त्या आईला इतका आनंद वाटला ना, ते म्हणजे आता मी सोडणार नाही, आता मोर तर सोडत नाही त्याला. मला दुसरं काही करायचं बी नाही म्हणे. सगळं झालेलं आहे माझं, संसार लेकरं सगळे मोठं झालेले, मला माझं म्हणजे विचार करा, आपल्याला मिळालेलं साधन खूप सोपं आहे. फक्त जीवाला श्रद्धा, भाव, विश्वास ठेवून करा. आम्हाला विसरलं तरी चालतात, पण नामाला विसरायचं नाही. ना तुमच्या जवळ आहे ना, तुम्हाला कोणत्याही खाता करता येते, चालता करता येते. किती टेन्शन असलं तर नागपुड्यामध्ये टेन्शन कोणाला आहे? मनाला आहे, नागपुडीला नाही, आत्मस्वरूपाला नाही. म्हणून आत्मस्वरूपामध्ये सतत तल्लीन राहायचं. आपण आपल्या श्वासासोबत एक करून राहायचं. दुःख होणार नाही तुम्हाला. किती दुःख येऊ द्या जीवनामध्ये, आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवायचं. त्याच्यात नाम येतं ऑटोमॅटिक. ध्यानात सुद्धा नाम बोलतोय. विचाराचर सृष्टीमध्ये नामाचा ध्वनी आपल्याला ऐकायला येतो. फक्त आपण अंतर्मुख होत चाललं पाहिजे. म्हणून काय सांगतात, मनोनी अर्जुना मी नसे याचा कौन ठावासे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. अर्जुना, तुम्हाला देव असून देव होता येत नाही. कारण काय झालं, तुम्ही खरा मार्ग सोडून दिला आणि चुकीच्या मार्गाने जायला लागल्यामुळं काय झालं, आता आपल्याला यायचं होतं गावड्याच्या मळ्यात आणि आपण घुसलो रानमळ्यात, तर गावड्याचा मळा लागेल का आपल्याला? रान चुकलंय, आपला मार्ग चुकलाय का नाही? मळा तर तो बिन, मळा तर हा बी. माणसं तिड बिन, माणसं इड बी. बरोबर आहे की नाही? रस्ता तिड बिन, रस्ता इड बी. जायचं कुठं? जिथं जायचं ना तिथं व्यवस्थित जाता आलं पाहिजे. आणि भाग्य चांगलं, आपल्याला सद्गुरू व्यवस्थित मिळाले, राजमार्ग व्यवस्थित मिळाला. फक्त श्रद्धा, भाव, विश्वास ठेवून करा. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा, मारुती बाबा आपल्या सगळ्यांवर चांगली कृपा करो. नामाची गुढी आपल्या जीवनामध्ये टिकून राहो. आमच्या येणाऱ्या जीवनामध्ये जे काही अडचणी प्रभू, जे काही दुःख आहे ते तुम्ही दूर करा आणि आम्हाला नामापासून बाजूला होणार नाही एवढी आम्हाला शक्ती द्या. एवढं आपण बाबांना मागूया. झालेलं वा पुष्प सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी समर्पित करूया. जे चुकलं ते माझ्या बुद्धीचा व वाणीचा दोष आहे, जे योग्य आहे ते आपल्या सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांचं आहे. अगदी श्रद्धेनं नामस्मरण करा. लई लवकर गाव जवळ येतं. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरू सच्चिदानंद